अग्निपुराण भीष्म पंचक व्रत। महातील पितामह भीष्म यांनी हे व्रत करून श्रीहरींची प्राप्ती करून घेतली। हे व्रत 5 दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध 11 ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत पाळायचे आहे। रोज 3 काळ स्नान करून 5 तीळ व यव या पितरांना तर्पण करावे। मौनात राहून श्रीहरींची पूजा करावी। पंचगव्याने व पंचामृताने भगवंताची पूजा करावी। चंदन, सुगंधी द्रव्य व पुष्प, धूप, दीप आणि उत्तम पक्वान्नाचे नैवेद्य दाखवावे। प्रातःकाळी व रात्री दीपदान द्यावे। ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा रोज 108 वेळा जप करावा। नंतर धृत, सिक्त, तील व जल यांचा मंत्राने स्वाहा म्हणून हवन करावे। पहिल्या दिवशी भगवंताच्या चरणाची फळांनी पूजा करावी। दुसऱ्या दिवशी मांड्या व गुडघे यांना बिल्वपत्राने पूजा करावी। तिसऱ्या दिवशी नाभेची भृंगराजपत्राने पूजा करावी। चौथ्या दिवशी बाणपुष्प, बिल्वपत्र, जास्वंदी यांनी सर्वांगाची पूजा करावी। 5व्या दिवशी मालती पुत्र पुष्पांनी सर्वांगाची पूजा करावी। व्रतधराने भूमीवर शयन करावे। एकादशीला गोमयास, द्वादशीला गोमूत्र, त्रयोदशीला दही, चतुर्दशीला दूध, पौर्णिमेस पंचगव्य यांचा आहार घ्यावा। पौर्णिमेस नक्तव्रताने करावे। या व्रताने भोग व मोक्ष यांनी प्राप्ती होते। अगस्त्य ऋषी व श्रीविष्णूंचे अवतार शिवाचे परमभक्त होते। यांच्यापुढे विंध्या पर्वतही वाकला असाच राहिला। इल्वल आणि वातपी हा महादुष्ट राक्षसाचा नाश त्यांनी केला। सर्व समुद्राचे पाणी पिऊन त्यांनी समुद्राचा गर्भहरण केला। अशा ऋषींची पूजा म्हणजे श्रीहरींची पूजा। त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी लोपमुद्रा हिचीही पूजा करतात। ही सुद्धा विदुषी व पतिव्रता होती। सूर्यकन्या राशीला येण्यापूर्वी 3रा द्वितीया दिवशी करण्याचे व्रत आहे। या व्रतात उपवास करून ऋषींची पूजा करावी। यांचे काशफुलांची मूर्ती बनवून पूजावी। अगस्ती मुनिशार्दुलो तेजो राशी महामते इमा मम कृते पूजवा गृह विष्णू प्रियायसा हा त्यांचा आव्हानाचा मंत्र आहे। नंतर त्याचे पूजन करावे। त्यांची पत्नी लोपमुद्रा हिचा आव्हान मंत्र असा आहे। राजपुत्री नमस्तुभ्य मुनिपत्नी महाव्रते अर्घ्य गृहिणेश्वा वेदिशी लोपमुद्रे यशस्विनी। ऋषी व ऋषीपत्नी दोघांची पूजा करावी। पंचरत्न, सुवर्ण, चांदी, 7 धान्य, दधी चंदन युक्त अर्घ अर्पावे। दुसऱ्या दिवशी ही कलशावरील पूजा जलामध्ये विसर्जित करावी। विसर्जनाचा मंत्र आहे। अगस्ती मुनी शार्दुलो तेजो राशी च सर्वदा हिम मम कृते पूज गृहत्वा व्रजे शांते। यानंतर ऋषींच्या आवाहनाने एखादे धान्य, फळ, रस यांचा त्याग करावा। ब्राह्मणांना भोजन देऊन वरील कलश सुवर्ण घालून दान द्यावा। अशी ही पूजा 7 वर्ष करावी। या पूजेने सर्व काही प्राप्त होते। चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत बेल आयकॉन दाबा। जास्तीत जास्त लोकांना पोहोचवा। जय श्री अग्निदेवता नमः।